सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनानंतर राज्यात विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी हा शोक प्रस्ताव वाचताना केलेल्या मराठी भाषेच्या उच्चारांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. राज ठाकरे यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप, उद्वेग दोनही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यात आशाताईंबाबतचा शोक प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवला. पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे. आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या. दैवी स्वरांचे चांदणे पेरून 8 दशकांहून अधिक काळ रसिकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या त्या महान गायिका होत्या. बहुमुखी प्रतिभा आणि अलौकिक स्वरांची देणगी त्यांना लाभली होती. त्यांच्या अनेक दशकांच्या विलक्षण संगीत प्रवासाने देशाच्या आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला आहे. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची वासरी होत्या, तर आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोदबुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. नावाप्रमाणेच त्यांचे सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा आणि मूर्तिमंत जिद्दीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत इतरांना आनंद देत राहिल्या. कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. अशा या असामान्य, महान, अद्वितीय आणि जगभरातील संगीत प्रेमींच्या मनावर गेले 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे झाला. निंबोणीच्या झाडामागे अरे संसार केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा यासारखे एकापेक्षा एक अजरामर भाव भक्तिगीते त्यांनी गायली. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल असा त्यांचा
स्वर होता. याच शोक प्रस्तावावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे. नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्यानं ब्र देखील न काढून या शोक प्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसानं विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत, या शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे. त्यामुळे एकूणच राहुल नार्वेकर यांचं हे शोकवाचन प्रस्ताव आणि राज ठाकरेंची टीका याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वश्री विठ्ठलराव लक्ष्मणराव धोटे